अतिशय धक्कादायक आहे। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती आणि याचे सगळे डिटेल्स मी आता माध्यमांबरोबर शेअर केलेले आहेत। हीच जमीन ज्याच्यावर हात 7/12 मुंबई सरकार लिहिलेलं आहे, 88 नंबरचा गट 1 ते 26 या एक्झॅक्टली या जमिनीचा व्यवहार हा निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडनं घेतली होती तर ज्यांची नावं इतर हक्कात म्हणजे कूळ म्हणून लागली होती अशा लोकांकडनं त्यांनी ही कसं असतं तर ही मला आता कळलेली त्यांची मोडस ऑपरेंडी आहे। एका सिनियर महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडनं मी हे कन्फर्म केलं की त्याचा अर्थच असा आहे की हे सगळे जण अशा मोठ्या जमिनी असल्या की त्यांच्या माणसा थ्रू अडकवली जाते, पण त्यांची सत्ता 2018 मध्ये नव्हती। तिथे पालकमंत्री तेव्हा गिरीश बापट होते आणि काही काळ प्रेसिडेंट्स रूल होता, म्हणूनच तिथे तेव्हा हा व्यवहार पूर्ण केला नाही, ती जमीन अडकवून ठेवली। आता तर थेट सत्ता त्यांची पालकमंत्री ते म्हणून थेट मुलाच्या नावावर घेण्याची हिम्मत झालेली आहे असं या डॉक्युमेंटवरनं दिसतंय। आत्ताच्या घटनेला हा जर आपण बघितला हा तोच 7/12 ज्याच्यावर मुंबई सरकार लिहिलेलं आहे। याच्यात एक ओळ म्हणजे खरंच कमालीची आहे, ती अशी की सदर इसम दुय्यम निबंधक यांच्या ओळखीचा असून दस्तावेज करून देणाऱ्यांना व्यक्तिशः ओळखतात व त्यांची ओळख दाखवतात। म्हणजे दुय्यम निबंधक सुद्धा यांना व्यक्तिशः ओळखतो अशी एक टिप्पणी मी हायलाइट करून ठेवली आहे। ही टिप्पणी सुद्धा याच्यात आहे।